नमस्कार मित्रो. आपल्या एस-सी-ए ॲपवर आपलं सहर्ष स्वागत आहे. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा. आणि आपण मागील तासिकेमध्ये आपल्या मराठी विषयाच्या म्हणजे कुमार भारतीच्या, मराठी माध्यमाच्या आणि सेमी माध्यमाच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकामधील 2 प्रकरणं आपण बघितलेली आहेत. पहिली म्हणजे एक कविता आपण बघितलेली आहे आणि त्यानंतर दुसरा आपण बोलतो मराठी या विषयाचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपल्याला तिसरं प्रकरण बघायचं आहे, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे. त्यामध्ये त्याचं प्रकरणाचं नाव आहे आजी कुटुंबाची आग. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, सगळ्यांना आई तर आहेच, परंतु सगळ्यांच्या घरात आजी जवळपास असतेच. काहींच्या घरात कदाचित नसेलही, परंतु आजी ही अनुभवी व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबामध्ये असतं आणि ते सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतं. परंतु होतं काय असतं की आजीचं कोण ऐकतं किंवा कोणी ऐकत नाही, परंतु त्या अनुभवी व्यक्तीचं आपण ऐकलं तर निश्चितच आपल्या जीवनाचा काही ना काहीतरी फायदा होतो. तर लेखक महेंद्र कदम यांनी या आजीविषयी जे लिहिलेलं आहे ते म्हणजे आपल्या पाठाच्या शीर्षकामध्येच आपण लक्षात घेता, आजी एक कुटुंबाची आगळ. आजी ही एक कुटुंबाची आगळ आहे. आता ही आगळ म्हणजे काय नेमकं? हे आगळ म्हणजे हा एक पारंपरिक शब्द आहे, जुना प्राचीन शब्द आहे, की पूर्वी ग्रामीण भागात म्हणजे खेड्यामध्ये खूप मोठमोठाले वाडे असायचे आणि ते वाडे म्हणजे त्या वाड्याला एक आणि एकच मोठा दरवाजा असायचा. त्याला दिंडी दरवाजा असं म्हटलं जायचं. आता हा जो दिंडी दरवाजा आहे, तो दिंडी दरवाजा बंद करत असताना किंवा उघडत असताना आतमधून त्याला दोन्हीही बाजूने एक भिंतीमध्ये मोठाली छिद्र असायची आणि एक खूप मोठा लाकडी दांडा त्या छिद्रामध्ये घालून ते दरवाजा तो बंद केला जायचा. आतून खूप मोठी सुरक्षा कवच त्या लाकडी दांडा घातल्यामुळे वाड्याला मिळायचं. दरवाजा कुणाच्यानेही तो उघडू शकत नव्हता जोपर्यंत तो लाकडी दांडा बाहेर निघत नाही. मग आता एक विचार करा, तो जो लाकडी दांडा आहे तो संपूर्ण वाड्याचं संरक्षण कवच म्हणून बघितलं जायचं. मग हे जे कवच आहे, तो जो लाकडी दांडा आहे त्याला म्हणायचे आगळ. मग आता आगळ जे आहे त्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण वाड्याचं संरक्षण कवच, संपूर्ण वाड्याचं मार्गदर्शन करणारं एक वस्तू. आता त्यामध्ये म्हणून लेखकाने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आजी कुटुंबाची आगळ, म्हणजे आजी ही आमची कुटुंबाचं संरक्षण कवच आहे, असं शीर्षकामधून महेंद्र कदम यांना आपल्याला सुचवायचं आहे. आणि त्यानुसार त्यांची आजी कशी होती आणि आपल्या कुटुंबातली आजी कशी आहे, आजीचं ऐकावं का, आजीचं मार्गदर्शन काय असतं. आजीने संपूर्ण हयातभर आयुष्यभर खूप कष्ट केलेले असतात, अनेक प्रकारचे अनुभव त्यांना असतात आणि त्यामुळं आपण सगळ्या कुटुंबांनी आजीचं ऐकलं पाहिजे, हा संदेश या पाठातून आपल्याला लेखकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर आजीचं ऐकल्याबरोबर सगळे कुटुंबातले जेवढे काही सदस्य आहेत, पूर्वीच्या काळात काय होतं, एकत्रित कुटुंब पद्धत होती. 2-4 भाऊ, त्यांच्या बायका म्हणजे जावा, त्यानंतर त्यांची मुलं, त्यानंतर वडील, त्याच्यानंतर खूप चुलते वगैरे सगळे एकत्रित राहत होते. आणि हे एकत्रित राहत असताना आज आपल्या घरामध्ये विभक्त कुटुंब पद्धती आहे. एकच नवरा बायको आणि 2 मुलं राहतात, तरी पण त्या 4 जणांमध्ये भांडणं होत राहतात. परंतु एवढे सदस्य एकत्रित राहून सुद्धा ते प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने नांदतात. ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली? त्या अशा ज्येष्ठ आजीच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ते राहतात आणि त्यामुळं त्यांना आनंद मिळतो, प्रेम मिळतं आणि एकमेकाचं मार्गदर्शन मिळून त्यांच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या सुटतात. असो, आपल्याला महेंद्र कदम यांच्याविषयी जी काही माहिती, त्यांचा लेखक परिचय आपल्याला बघायचा आहे. त्यांनी आजीविषयी कसं वर्णन केलेलं आहे हे आपल्याला आता पुढे बघायचं आहे. लक्ष द्या, महेंद्र कदम हे 1972 साली जन्मलेले आहेत. म्हणजे त्यांचा जन्म 1972 ला झालेला आहे आणि मराठीचे अभ्यासक आणि लेखक. मराठी साहित्यामध्ये त्यांनी खूप मोठा अभ्यास आणि लेखक म्हणून काम केलेलं आहे.
मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान. काय हे वर्णनात्मक भाषा विज्ञान? भाषा विज्ञान म्हणजे भाषा कशी तयार झाली, भाषेचं शास्त्र काय, त्यानंतर भाषेची जी चिकित्सक अशा पद्धतीचा शास्त्रीय अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला भाषा विज्ञान असं म्हणायचं. तर या भाषा विज्ञानाचे ते तज्ज्ञ होते. आपल्याला एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तकं, कवितेच्या शैली, त्याची नियम वगैरे त्याचाही अभ्यास त्यांनी केला आणि त्याची भाषाविषयक पुस्तकं. कादंबरी आहे त्यांची सार आणि विस्तार. कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तक. समीक्षा म्हणजे काय, की साधक बाधक एखाद्या साहित्यकृतीविषयी, एखाद्या ग्रंथाविषयी, एखाद्या कविता संग्रहाविषयी साधक बाधक चर्चा. साधक बाधक चर्चा म्हणजे बरं वाईट त्याचं परीक्षण करणं, त्याला समीक्षा असं म्हटलं जातं. तर ती समीक्षा. त्यानंतर धूळ पावलं ही कादंबरी. मेघसृष्टी अभ्यासाच्या विविध दिशा ही संपादन. अभ्यासाच्या विविध दिशा ही पुस्तकात आहेत. त्यानंतर मेघवृष्टी अशी ही आहे. तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्यानंतर कवितेची शैली या पुस्तकात 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. हे दादोबा पांडुरंग हे व्याकरणकार होते आणि त्यांनी व्याकरणाचा पाया घातला. ते व्याकरणाचे आधुनिक पाणिनी म्हणून त्यांना संबोधलं जातं. तर तो पुरस्कार त्यांना 2007 साली कोणाला, महेंद्र कदम यांना मिळालेला आहे. आता एक लक्षात ठेवा की या महेंद्र कदमांनी जे आपल्याला हे आता शिकवलं आहे, हे आपल्याला पाठ्यक्रमाला हा जो भाग दिलेला आहे, गद्यांश दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये वर्णन काय केलेलं आहे, कशा पद्धतीचं काय आपल्याला त्याच्यामधून संदेश मिळायचा आहे, घ्यायचा आहे, तो आपल्याला आता आपण पाहायचा. आता त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठात घडते. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की ग्रामीण भागामध्ये काही आता अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती राहिली. खूप एखाद्या गावामध्ये एखादं कुटुंब एकत्रित राहत असेल, 4-5 भाऊ, आई वडील, त्याच्यानंतर त्याची मुलं, त्यांचे नातू वगैरे असा परिवार एखादा आपल्याला बघायला मिळतो. अन्यथा आता सगळ्यांची ओढ विभक्त कुटुंबाकडे राहिलेली आहे. ते चुकीचं आहे. एकत्रित आल्यानंतर व्यक्तीमध्ये प्रेम वाढून, व्यक्तीचं सहकार्य राहून, व्यक्तिमत्वाचा विकास एवढा माझ्या मते, किमान माझं व्यक्तिगत मत, की माझ्या मते ते जे एकत्रित कुटुंबामध्ये होईल तेवढं मात्र विभक्त कुटुंबामध्ये होत नाही. माणूस माणसापासून दुरावला जायला लागलेला आहे. आणि घरात जरी नवरा बायको आणि 2 मुलं असली तरी ते एकमेकाला न बोलता आता मोबाईलमध्ये गुंतली आहेत. कसल्या प्रकारचे संस्कार आपल्यामध्ये होणार आहेत. परंतु आता या पाठामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचं लेखकांनी अनुपम दर्शन म्हणजे सुंदर असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. मानवी नातेसंबंध, त्यानंतर त्यातील सुरक्षितता हे आपल्याला काय करायचंय, बघायचं आहे. आता त्यातील सुरक्षितता कशी आहे, म्हणजे खूप मोठे सदस्य एकत्रित राहत असतील तर ते एकमेकाला मदत करतात, एकमेकाचे संरक्षण करतात. परस्परावर अवलंबन म्हणजे एकमेकावर अवलंबून सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणारी, सगळ्यांना आधार देणारी आणि सगळ्यांना सांभाळणारी आजी त्या कुटुंबामध्ये आहे. आजी म्हणजे कुटुंबाची आगळ. आगळ हे अगोदरच मी तुम्हाला सांगितले की तो दिंडी दरवाजा जो वाड्याचा असतो त्याला बंद करण्याचा जे लाकडी दांडा असतो तर तो आतून टाकलेला असतो आणि त्याला म्हणायचं आगळ. तर ही एक वाड्याचं संरक्षण कवच असते. म्हणून आजी सुद्धा वाड्याचं कवच असते. ग्रामीण भागाची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर पाठात प्रकाश टाकला आहे. ग्रामीण भाषा, ग्रामीण घराची रचना कशी असते. एक आणि एकच दरवाजा आणि त्या दरवाजाच्या आत गेल्यावर त्या वाड्यामध्ये बऱ्याचशा सगळ्या सदस्यांच्या खोल्या असतात आणि त्याला एक आणि एकच दरवाजा म्हणजे एकच रस्ता तिथं जायचा असतो. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टीचे वर्णन पाठात वाचायला मिळते. की त्या काळामध्ये ज्या काही लहान मुलं खेळणारे खेळ आहेत, त्याच्यानंतर त्यांना मिळणारा जो रानमेवा आहे, आपण रानातून शेतातून जाणं लहानपणी आहे. आम्ही सुद्धा लहानपणी खेड्यामध्ये शेतात जायचो. बोरं आहेत, पेरू आहेत, अनेक प्रकारची खाण्याची गोष्ट. आता शहरी भागामध्ये तशा प्रकारचा फक्त विकत घेता येतात आणि तशा प्रकारचा रानमेवा आपल्याकडं आता मिळत नाही, दुर्मिळ झालेला आहे.
आणि मुलं सुद्धा शेताकडे आता पाठ फिरू लागलेली आहेत. आणि त्यामुळं ते त्या काळातले खेळ, त्याचबरोबर तो रानमेवा, ह्या गोष्टी अलीकडल्या काळामध्ये दुर्मिळ आहेत. त्या न मिळायचे झालेल्या आहेत, असं वर्णन या पाठामध्ये आहे. आता ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठामधून केलेला आहे. ग्रामसंस्कृती म्हणजे खेड्याची संस्कृती, खेड्याचं जनजीवन पूर्वीच्या काळी कसं होतं आणि किती सुख, प्रेम, आनंद त्या जीवनामध्ये होता, अशा पद्धतीचं वर्णन या पाठात केलं. आणि दुसरी बाब, घरातील ज्येष्ठ मंडळी म्हणजे आजी आजोबा जी आहेत, त्यांच्यापासून आपल्याला कसं मार्गदर्शन मिळतं आणि त्यांचं प्रेम मिळाल्यानंतर आपलं जीवन कसं खुलतं, याचंही वर्णन या पाठामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आता हा पाठ अभ्यासताना आपल्याला काही ग्रामीण शब्द मिळतात आणि त्या ग्रामीण शब्दाचे अर्थ, त्या अर्थाचं गांभीर्य हे आपल्याला जाणण्यासाठी हा पाठ अतिशय उपयुक्त आहे. आणि त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीचं जीवन होतं, कशा पद्धतीने मुलं बागडत होती, खेळत होती, त्याचबरोबर त्यांना कशा पद्धतीचं काय होत होतं, आनंद मिळत होता, याचंही देखील वर्णन या पाठामध्ये आहे. तर आपण आता प्रत्यक्षरित्या पाठाला सुरुवात करूया. तर पाठामध्ये महेंद्र कदम लिहितात की माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची होती. आता साधारणतः स्त्रियांचं वजन आणि पुन्हा आजी म्हटल्यावर त्यांचं वय खूप झालेलं असतं. आजी म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं ते म्हणजे वाकलेली आजी, त्याच्यानंतर ती 2-3 फुटातच तिचं शरीर, क्षीण झालेला शरीर, त्याच्यानंतर आपल्या शरीरावर सुरकुत्या पडलेल्या, अशा प्रकारचं वर्णन होतं. परंतु लेखकाची आजी 5.5 फूट म्हणजे साधारणतः मध्यम पुरुषाच्या इतकी ती उंचीची होती, असं लेखकाने वर्णन केलेलं आहे. रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. रंगाने आजी गोरी होती, असं यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या लेखकांनी, महेंद्र कदमांनी. ती गोरी होती, परंतु ती शेतामध्ये राबत होती. त्याच्यानंतर शेतामध्ये राबून रापलेल्या म्हणजे राबून स्थिर झालेल्या, असं त्याचा अर्थ होईल. रापलेल्या म्हणजे खूप कष्ट केलेले, आणि त्या त्वचेची उन्हा पावसाने रंगाने गोरी असून बी रापलेल्या त्वचेची म्हणजे थोडीशी काळसर त्वचा तिची झाली होती, कारण ती उन्हातानामध्ये खूप शेतामध्ये कष्ट करत होती. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगतात महेंद्र कदम, नवऱ्या माग सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. अजूनही जुन्या काळातली लोक बघा, जुन्या आपल्या आजी आजोबा वगैरे, त्यांच्या म्हातारपणामध्ये ते अगदी कणखर असतात, कारण त्यांनी लहानपणापासून कष्ट केलेले असतात आणि शुद्ध खाणं आणि साधा आहार त्यांनी घेतलेला असतो, आणि त्यामुळे त्यांचं शरीर त्यांचं शरीर बळकट, त्याच्यानंतर काटक अशा स्वरूपाचं असतं. आणि त्यामुळं हे त्यापैकी शरीर या महेंद्र कदम यांच्या आजीचं होतं. ते म्हणते की नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडला, म्हणजे याचा अर्थ आजीचा नवरा वारलेला होता, म्हणजे लेखकाचा आजोबा वारलेला होता, आणि तो वारल्यानंतर त्यांच्या मागे म्हणजे नवऱ्याच्या मागे सगळा संसाराचा जो काही भार आहे, तो संसार चालवण्याचा भार हा आजीवर पडलेला होता. आणि तो पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. तो पडून तेवढा संसार सांभाळून, मुलांना सांभाळून त्यांच्या तिसऱ्या पिढीला म्हणजे ह्या लेखकाच्या पिढीला, लेखक हे त्या आजीची नातू आहेत, म्हणजे ती तिसरी पिढी आहे, आणि अगोदर त्यांची मुलं आणि त्या मुलांची मुलं ही आहेत, आणि म्हणून आजीची तिसरी पिढी आता असताना देखील 70 वर्ष आजीला होऊन गेली तरी ते तिच्या हातात काही काठी आली नव्हती, म्हणजे ती तिच्या पायावर सध्या चालू शकत होती, ती अगदी ठणठणीत होती, असं लेखकांना सांगायचं. दात सगळे साबूत तर होतेच, शाबूत म्हणजे पूर्ण दात कायम होते, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दाताला इजा किंवा दात पडलेला नव्हता, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. जुने व्यक्ती 70 वर्षाचे असून देखील त्या दाताची निगा योग्य प्रकारे ठेवल्यामुळे ती मोत्यासारखे दात चमकायचे, असं वर्णन आपल्या महेंद्र कदमांनी त्यांच्या आजीचं केलेलं आहे. डोकीत एकही केस काळा नव्हता. आता हे शक्य आहे का? आताच्या काळामध्ये हे तर शक्य नाही,
कारण वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आपल्याला मिळत नसल्यामुळे आणि त्या व्हिटॅमिन्समुळे त्यांनी त्या काळामध्ये शुद्ध आहार घेतल्यामुळे सगळ्या प्रकारचं व्हिटॅमिन रानमेवातलं वेगवेगळ्या प्रकारच्या रानातल्या भाज्या त्या खाल्ल्यामुळे 70 वर्षाचं वय होऊन सुद्धा एकही केस काळा नव्हता असं लेखक सांगतात. आजीचं 70 वर्षाचं. आता 20 वर्ष ओलांडले की केस पांढरे व्हायला सुरुवात होतात. आता आपल्याला आजूबाजूला काही उदाहरणं सांगता येतील आपल्याला, की 20-21 वर्षाची मुलांचे सुद्धा केस पांढरे होतात. याचं कारण का? की सकस असा आहाराचा अभाव आपल्याला जाणवतो. आता त्यामध्ये की अ, विशाल कानं मोठमोठाली होती. विशाल म्हणजे मोठाले कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची आठवण होती, की चेहऱ्यावर जरी सुरकुत्या पडल्या, त्वचा जरी सुरकुतलेली असली, तरी परंतु तरुणपणी आजी कशी दिसत असेल, ह्या सौंदर्याच्या खाणाखुणा, ह्या सौंदर्याची जाणीव त्या आजीच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसत होती. म्हणजे त्या खाणाखुणा, ठेवण म्हणजे असणारा चेहरा कसा होता याची एक जाण आपल्याला, चेहऱ्याचा एक आकार, अंदाजे आकार आपल्याला लक्षात येऊ शकतो. त्यानंतर ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना. आता हे वाहना नावाचा शब्द आहे, तो ग्रामीण भागातला आहे. आता तो वाहना म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये चपला म्हणू, चप्पल. तर त्या वाहना अगदी जनावरांच्या कातड्यापासून बनवलेल्या असायच्या आणि त्या गावातल्याच कारागिराकडून बनवलेले असायचे, जे चर्मकार आहेत त्यांनी. आणि त्या वाहना म्हणजे जवळपास एकदा जर घेतलं तर ते 2-2, 3-3 वर्ष त्या वाहनाला काही होत नव्हतं. त्याच्यामध्ये त्याला तेल वगैरे त्याला बुडवलं जायचं आणि पुन्हा ते थोडंसं सॉफ्ट त्याला केलं जातं, म्हणजे नरम केलं जायचं. त्या वाहना जुन्या वळणाच्या वाहना म्हणजे जाड वाहना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडं. इरकल म्हणजे पातळ लुगडी आणि 2 रंगाची हिरवं आणि लाल अशा पद्धतीची जोडी होती. अंगात चोळी घातलेली अशा पद्धतीचा, कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. पूर्वी ते गोंदलेलं असायचं काळं आणि त्याच्यावर कुंकू लावायचे. आता ते नवरा वारल्यानंतर कुंकू जुन्या काळी बाया लावत नव्हत्या आणि ते गोंधन झाकण्यासाठी, गोंधन म्हणजे ते काही वनस्पतीने हे केल्यावर ती कायमस्वरूपी खूण असते. ते झाकण्यासाठी कपाळावर बुक्का लावलेला असतो. बुक्का म्हणजे तो वारकरी संप्रदायामध्ये एक पवित्र असं काय पूजेचं ते काळा असा बुक्का असतो आणि तो बुक्का आजी लावायची. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. आजीचं असं व्यक्तिमत्व. त्यांनी सांगितले की डोक्याचा एकही केस पांढरा नव्हता, दात एकही पडलेला नव्हता, दात पांढरे स्वच्छ मोत्यासारखे होते. त्यानंतर 5.5 फूट उंची आईची होती आणि त्याचबरोबर गोऱ्या रंगाची आई असून सुद्धा तिचा कष्ट करून तिची त्वचा रापलेली होती. जरी सुरकुत्या असल्या तरी चेहऱ्याची ठेवण मात्र तरुणपणाची कशी असेल याचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकत होता. जुन्या वळणाच्या वाहना, एक चोळी, हिरवं आणि लाल लुगडं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्वाचं वर्णन आपल्या लेखकांनी त्यांच्या आजीचं केलं आहे आणि छत्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होतं म्हणजे राहत होतं, की त्याच आजीच्या छत्रछायेखाली म्हणजे मार्गदर्शनाखाली आणि ती सर्वांचा सांभाळ करून, मार्गदर्शन करून ते एकत्रितरित्या कुटुंब राहत होतं असं लेखकाला म्हणायचं आहे. आता छत्रछायेखाली म्हणजे त्यांच्या आश्रयाखाली असं आपण म्हणू, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. एखाद्या घरी एक गावरान गाय होती. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एकाड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. आता त्यांच्या घरी एक गाय होती असं लेखक म्हणतात. गावरान गाय होती. आता गायीचे प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बहुतांशी आता गावरान गाय ही कमी झाली आणि आता संकरित गाय चं प्रमाण फार वाढलं. तिचं नाव आम्ही कपिली म्हणायचो असं लेखक म्हणतात. आता जनावरची नावं काय ठेवली जात असतात, झांबऱ्या, पालख्या, अमुक अशी बरीचशी नावं आपण जनावरची ठेवतो. ज्यांना जनावरांविषयी आवड किंवा ज्यांनी बघितलं असेल, जे जनावर सांभाळले असतील त्यांना ते माहीत. एकाड एक वेताला तरी ती खोड ती नक्कीच द्यायची. एकाड म्हणजे एक नंतर एक का होईना परंतु ते वासरू जरूर द्यायची. खोंड म्हणजे पुल्लिंगी म्हणजे
हे बैल म्हणजे वासरू ती द्यायची. खोंड म्हणजे काय? पुल्लिंगी वासरू ते द्यायची एक आड एक का होईना. परंतु त्यामुळे दावणीला कायम कपिलाचीच बैलं असायची. आता ती एक आड एक का होईना, एकदा कालवड, एकदा वासरू असं का होईना, परंतु ती खोंड द्यायची म्हणजे पुल्लिंगी वासरू द्यायची आणि त्यामुळे बैलाची काही कमी नव्हती. सगळ्या दावणीला बैल फक्त कपिलाचीच होती, त्या गायीचीच होती. मोठाले झालेले, काही लहान झालेले सगळे बैल ते होते. कपिली दूधही भरपूर द्यायची. ही जी कपिली नावाची गाय आहे, तर ती दूध सुद्धा भरपूर द्यायची असं लेखक म्हणतात. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले, की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गायीनं पाना सोडला, की वासरू आखडायचं आणि मग चरवीतल्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट पाहायची. आता लेखक सांगतात, की ती कपिली गाय जी आहे, ती खूप दूध द्यायची. आमचे वडील किंवा काका एकत्रित राहत असल्यामुळे काका कधी, वडील कधी त्या गायीची धार काढायची म्हणजे दूध काढायची आणि दूध काढायला गेल्यानंतर या लहान मुलांचा मोर्चा लेखक सांगतात, की त्यांच्या पाठीमागं त्या गायीच्या गोठ्यामध्ये जायचं. गायीने पाहणा सोडला. पाहणा म्हणजे दूध काढायला गेल्यानंतर तिच्या याच्यामध्ये कासामध्ये खूप मोठं दूध सोडणं म्हणजे दूध बाहेर येण्यासाठी तयार ठेवणं असा त्याचा अर्थ होतो, की वासरू आखडायचं म्हणजे वासराला थोडं पिऊ दिल्यानंतर ती पाहणा सोडते. दूध काढायला सोपं जातं आणि म्हणून वासरू आखडायचं आणि चरवीतल्या दुधाचा धाराचं संगीत आता वासरू आखडल्यानंतर चरवीमध्ये म्हणजे त्या दूध काढण्याच्या पात्रामध्ये जे दूध काढतानाचा जो आवाज येतो सर 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 सारखा, तर तो दूध काढण्याचा जो आवाज आहे, तर ते एक प्रकारचं संगीत आहे असं त्यांना वाटायचं लेखकाला आणि ते संगीत ऐकत ऐकत चरवी भरण्याचं म्हणजे ते भांडं भरण्याचं दुधाने वाट बघायची. एकदा चरवी भरली म्हणजे ते भांडं दुधाने भरलं, की पुन्हा वासरू सोडायचं ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. आता लाईनीत उभं राहायचं म्हणजे लेखक एकटेच लहान होते का? नाही. त्यांच्या कुटुंबातले काकाचे, त्याच्यानंतर भावाचे वगैरे जे काही मुलं आहेत लहान, तर ती सगळी लहान मुलं एका रांगेमध्ये उभं राहायचं, ग्लास घेऊन उभं राहायचे आणि तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं. आता धारोष्ण म्हणजे उष्ण, अगदी गाईच्या पोटातून आलेलं ताबडतोब धार मारल्याबरोबर ते धारोष्ण म्हणजे उष्ण ते दूध राहायचं आणि तेच दूध आम्ही प्यायचो असं त्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्या येईपर्यंत पित राहायचं. मिश्या येईपर्यंत म्हणजे काय? त्या दुधाला फेस असायचा आणि ते ग्लासाने पित असल्यानंतर तो फेस दोन्ही बाजूने ओठांच्या वर लागायचा आणि मग ते पांढऱ्या मिश्या आल्यासारखा चेहरा दिसायचा. तर त्याचं वर्णन लेखकांनी मिश्या येईपर्यंत पित राहायचं अशा पद्धतीने केलेलं आहे. तिथं संपून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजत सोप्यात अवतरायची. आता काय की म्हाताऱ्याने 2-3 शब्द आहेत ग्रामीण परंपरेचे. त्याच्यामध्ये हे यांनी दूध पिलं की मग ते राहिलेली अर्धी चरवी घरात आली म्हणजे अर्धी चरवी मुलांना तिकडे बाहेरच वाटायची आणि अर्धी चरवी दुधाने घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची. आता ढाळच काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ढाळच या शब्दाचा अर्थ आहे की दिंडी दरवाजा म्हणजे वाड्याचा मोठा दरवाजा संपल्यानंतर दोन्ही बाजूला जी मोकळी जागा सोडलेली असायची लोकांना बसायसाठी, तर त्याला ढाळच असं म्हणायचं. मग त्या ढाळजात म्हातारी बसलेली असायची म्हणजे आजी बसलेली असायची आणि मग ते दूध अर्धी चरवी भरून आतमध्ये आल्यानंतर ती ढाळजामधून सोप्यात उतरायची म्हणजे वाड्यामध्ये जो काही दुसरी रिकामी जागा चौकडून खोल्या आणि त्या मध्ये रिकामी जागा तिथं अवतरायची म्हणजे तिथे यायची आणि मग तिथंच बसून राहायची. मग तिथं बसून काय करायची की हातातील माळेचा एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. आता लेखकाला त्या काळात काही हे नसेल, परंतु ती काहीतरी पुटपुटत राहायची म्हणजे देवा ईश्वराचा ती जप करत असावी आणि एक माळेचा मणी ते ओढत ती जप करत बसायची. आणि असं लेखक 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा, कुणी कोणाच्या लेकराला किती देईल याची खात्री नाही. म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली होती. आपण बसून गावांना काम लावायची. खरं तर
आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आता ही का आजी तिथं लक्ष ठेवून असायची, की 4 घरच्या 4 सुना, म्हणजे 4 मुलांच्या बायका, ह्या 4 घरातून आलेल्या आहेत, दुसऱ्या घरातून आलेल्या आहेत. आणि 4 वेगवेगळ्या घरातून आल्यामुळं कुणाचं प्रेम आहे नाही हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून एखाद्याच्या मुलाला ती कमी जास्त दूध देऊ शकते अथवा कमी जास्त कुठल्या खायच्या वस्तू देऊ शकते. त्यामुळं त्या मिळू नये, सगळ्यांना सारखं मिळावं याच्यावर आजीचा लक्ष असायचं. कटाक्ष असायचा म्हणजे लक्ष असायचं. आणि आजीने काय केलं होतं, लेखक म्हणतात की आमची आई थोरली होती. थोरली होती म्हणजे मोठी होती. म्हणजे मोठी या तिन्ही जावापेक्षा ती मोठी असावी. ती देखील सगळ्यांना काम वाटून द्यायची, परंतु आजीने मात्र सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिल्या होत्या. कोणी किती दिवस भाकरी करायच्या, कोणी किती दिवस धुणं धुवायचं, कालवण म्हणजे भाजी कोणी करायची, भाकरी कोणी करायच्या, भांडी कोणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यातनं प्रत्येकीचं काम रोटेशन प्रमाणे बदललं जायचं. रोटेशन प्रमाणे बदललं जायचं म्हणजे आज जर या आठवड्यामध्ये कोणी भाकरी करत असेल तर तो पुढे भाजी करायची, कोणी हे करायचं, असं बदलत जायचं काम. प्रत्येकाला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष असायचा, की प्रत्येकाला सगळ्यांना भांडी घासताच आली पाहिजे, सगळ्यांना भाकरी करताच आल्या पाहिजे, सगळ्यांना स्वयंपाक करताच आला पाहिजे, सगळ्यांना स्वच्छता राखताच आली पाहिजे, सगळं काम सगळ्यांना यायला पाहिजे, असं लक्ष आजीचं असायचं. येत नसेल त्याला ते शिकवायची, पण कामातनंच कोणाची सुटका नसायची. ज्या कोणाला जर एक काम येत नसेल तर ते काम आजी स्वतः शिकवायची, ती करून दाखवायची. मात्र काम केल्याशिवाय पर्याय नसायचा या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये, असं लेखक म्हणतात. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली, सरपण नीट नसलं की गड्याची फजिती. आजी काय करायची, भाकरी जर नीट करपल्या असल्या, नीट केल्या नाही, चांगल्या केल्या नाही, तर जी काही करणारी नव्हती तिला लाखोली म्हणजे काय, लाखांनी शिव्या असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे शिव्या द्यायची. लाखोली हा एक लाक्षणिक अर्थाचा शब्द, म्हणजे खूप शिव्या द्यायची. आणि सरपण जर नीट नसलं तर जे काही गडी लावलेले होते कामाला त्यांची फजिती करायची, त्यांना ती बोलायची. असं वर्णन हे आपल्या पाठामध्ये महेंद्र कदम यांनी केलेलं आहे. आणि महेंद्र कदम हे आजीचं, आता आपण 2 पॅराग्राफ याचे पाहिले की आजीचं राहणीमान कसं होतं, व्यक्तित्व, ह्याचं वर्णन पहिल्या पॅराग्राफमध्ये केलं आहे. आजीचं सगळीकडे कसं ध्यान होतं, समान वाटप कसं व्हायचं आणि कामाचं देखील समान वाटप कसं व्हायचं, याचं देखील वर्णन लेखकांनी याच्यामध्ये, सगळ्यांना सारखं काम आलं पाहिजे, सगळ्यांना सगळी कामं आली पाहिजेत आणि जर कोणी चुकला तर त्याला पनिशमेंट म्हणजे शिक्षा पण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं आजीचं वर्णन या पाठामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि व्हिडिओ लेक्चर खूप लांब होऊ नये याचा भान ठेवून आपण ही छोटी व्हिडिओ एक 25-20 मिनिटाची व्हिडिओ आपण काढत आहोत. आणि एवढाच व्हिडिओ ऐकून त्याच्यानंतर त्याचं मनन चिंतन करून आपण परीक्षेमध्ये यश मिळवावं ही अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये आणि अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकांच्या ज्या भावना आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, तर त्याचं देखील वर्णन आपण या पाठामध्ये केलं आहे. पुन्हा एकदा एक विनंती आहे की हे जे काही SC क्लासेस ॲप आहे, तर ते ॲप आपण जरूर डाउनलोड करा. आणि आजच तुम्ही या ॲपद्वारे जे काही लाईव्ह लेक्चर होणार आहेत, जे काही बॅच चालू होणार आहे, ते अतिशय माफक फीसमध्ये आजच तुम्ही बुक करा आणि आजच्याच प्रवेश घेऊन आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. वेळ न दवडता, अगदी कमी खर्चामध्ये, कुठं न जाता, आपल्या घरी बसल्या आपल्या हातात आणि आपल्या समोर आपला अभ्यास होईल याची आम्ही खात्री देतो. आणि म्हणून आपण निश्चितच याचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.